दिनांक 27 मे 2025 माननीय मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांच्यामार्फत सोशल मीडियावर एक मेसेज प्रसारित करण्यात आला की दिनांक 28 मे 2025 रोजी पुसद शहरात सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, कारण की जे मेन लाईन आहे ती लाईन तुटलेली आहे, त्याचमुळे पाणी पुरवठा होणार नाही। आणि आपण दुसरीकडे बघतो काय, आता सद्यस्थितीमध्ये मी आहे जे पाणी पुरवठा होणारी जे पाण्याची टाकी आहे बस स्टँडच्या परिसराच्या बाजूला, तिथेच आपण बघतो हे जे पिण्याचे पाणी आहे, लाखो करोडो लिटर पाणी आहे, हे सकाळपासून वाया जात आहे। एकीकडे मुख्याधिकारी म्हणतात की पाणी पुरवठा होऊ शकत नाही तांत्रिक अडचणीमुळे, आणि दुसरीकडे तेच आपण बघतो जे जीवनावश्यक पाणी आहे ते जीवनावश्यक पाणीच हजारो लाखो लिटरने आज वाया जात आहे। परंतु याकडे माननीय मुख्याधिकारी संबंधित विभाग यांचे जराशेही लक्ष गेलेले नाही। आता पुसदमध्ये अशी चर्चा आहे की त्यांचे लक्ष फक्तच येणाऱ्या टक्केवारीकडे असते, म्हणून जे जीवनावश्यक बाब आहे त्याकडे त्यांचं ढुंकूनही लक्ष जात नाही। खरंच ही खूप दुर्दैवाची बाब आहे। याकडे आता तरी माननीय मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस आणि संबंधित विभाग प्रमुख यांनी तातडीने जातीने लक्ष देऊन हे जे वाया जाणारे पाणी आहे हे लवकरात लवकर थांबवण्यात यावे, अशीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करू। आपण बघतो की आज दिनांक 28 मे 2025 रोजी पुसद शहरामध्ये पाणी पुरवठा झालाच नाही। आता बहुतांशी व्यक्तींच्या घरी पिण्याचे पाणी सुद्धा नव्हते, आणि इथे आपण बघतो की तेच पिण्याचे पाणी लाखो लिटरने वाया जात आहे। आता सकाळपासून न जाणू किती पाणी वाया गेले असेल, पाण्याचाही अपव्यय, विजेचाही अपव्यय, आणि जे सामान्य जनता आहे यांना त्रास झालेला वेगळा। पुसदकर सजग नागरिक आहात तुम्ही, व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करा आणि आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा, फॉलो करा। धन्यवाद।